आज मागन मालशेच घाटाच्या बुराशी एक जोरपा आलता, नवरा बायको आलती नागल्याचं पीठ घ्यायला. तर त्यांना कसा काही तपास लागला काय माहीत, का खड्ड्याला का नागल्याचं पीठ भेटतंय म्हणून. कारण एवढ्या एरियात आता कुठं नागली भेटत नाही ना, कोणी ठेवी पण नाही. कारण लय ढोर मेहनत असते ती नागली लावायला. माग ना हमेशा असते. आता तिघच तर मागन 2 पोती नागली झालता. बोला खोटा नाही अंगात, चहाचा कप आता ते 2 पोती नागली झालता. आता काय आलंय, जिकडे तिकडे नील झालं ना, हे नील झालं नागली ठेवीत नाही, अख्खी वाट लावून ठेवतात. तर तो जोरपा मागं नागली घ्यायला आला. पहिले प्रत्येकाच्या घरी नागली असायचा, पण कोण नागल्याच्या भाकरी खातच नव्हता. पहिले नुसती भुऱ्याच्या पिठाच्या भाकरी लोका खायची. नागली पौष्टिक होती, पण त्या टायमाला त्यांना समजत नव्हतं ना. आता कोणाला डायबिटीज झाला, कोणाचा ऑपरेशन झाला, डायबिटीसवाल्याला चालतात त्या नागल्याच्या भाकरी, त्याच्यात डायबिटीस कमी होत आहे. त्याला आम्ही पहिले साखरी रोग बोलायचो, आता डायबिटीस बोलतात त्याला. कोणतं ऑपरेशन असेल त्याला पण आपल्या नागल्याच्या पिठाची आलेट करून देतात, चांगली असते ती. मग पौष्टिक का नाही, आजार रहे नाही नागल्याच्या पिठात. म्हणून मी हमेशा ठेवतो. आपल्याला असतात वराया असतात, नागल्याचं पीठ असतंय, सगळं आपण आणून ठेवतो. मग त्यांना काय कुठून तरी तपास लागला, मागणं आली बिचारी. मग ती आता 200 रुपये टेकीत होती. त्यांना मी 4 पायली नागल्या दिल्या. म्हणलं नाही पैसे नका, तुम्हाला आजारपणासाठी दिलं. ते काय नाही, कारण ऐकतच नाही. आता टेकलं मग घ्या ना, भाग झाला. कसं आहे, आजारपणात एकूण याराला आपण उपयोगी पडलोच पाहिजेत नाही का. शेवटी आपण आजारी झालो, आपल्या मागं कोण धावला पाहिजे, बरोबर आहे का नाही. कारण शेवटी शरीर आहे, कोणाला काय प्रसंग येईल, आजार कोणाला चुकला आहे. मग शेवटी मला तर आजार चुकणारच नाही, कारण मी पहिले लय खेत्री गेले. मग या अशी तर आहे. म्हणून कोणी आपल्याला उपयोगी पडला पाहिजे. म्हणून त्या कोणाला जर डायबिटीज असला तर नागल्याचं पीठ त्याने बेलेशे खावा, कारण त्याच्यात आहे ना फरक पडत आहे. म्हणजे मला एक परत ती जांभळा असतात ना, जांभळांच्या बियांची पण पावडर करायची वाळून, ती पण चांगली असते. आपला काही चांगला सांगायचा, काम करायचं, बाकी काय. कोणी सुधारला का आपल्याला समाधान. मग चलू मी, हे पण मी पण आता वाल निसाल धरले. मग मागं पण लय कामाना. चला मग चलतो आम्ही.